या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। भाजप विरोधकांचे डझनभर आमदार कन्फर्म फोडणार, सीएम फडणवीसांच्या मंत्र्यांवर खास जबाबदारी। राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि बिजू जनता दलाच्या 11 आमदारांना खेचण्यासाठी भाजपकडून गळ टाकण्यात आला आहे। याची खास जबाबदारी महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे। बावनकुळे यांची ओडिशासाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली असून नुकतेच ते भुवनेश्वरला रवानाही झाले आहेत। देशभरात राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। सोमवारी यातील 26 जागांवरील निवडणूक बिनविरोध पार पडली असून यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचाही समावेश आहे। तर बिहार, हरियाणा आणि ओडिशा या 3 राज्यातील 11 जागांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान होणार आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी 16 तारखेला मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे। यासाठी बुधवारी रात्री बावनकुळे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे पोहोचले। ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, भाजपा प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल तसेच ओडिशा विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रदोद सरोज कुमार प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले। ओडिशामध्ये 4 जागांसाठी 5 उमेदवार मैदानात आहेत। विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे 2 आणि बिजू जनता दलाचा 1 आमदार सहज निवडून येऊ शकतो। यानंतर भाजपकडे 20 अतिरिक्त मते राहतात। बिजू जनता, काँग्रेस आणि इतर 3 अशी 34 मते अतिरिक्त असून या मतांच्या आधारे काँग्रेसने दत्तेश्वर मिक्ष यांना समर्थन दिले आहे। पण त्याचवेळी भाजपने दिलीप रे यांच्या रूपाने 5वा उमेदवार मैदानात उतरवून निवडणुकीत रंगत आणली आहे। 4थ्या जागेसाठी भाजप समर्थित दिलीप रे आणि काँग्रेस समर्थित दत्तेश्वर मिक्ष यांच्यात लढत होणार आहे। भाजपला दिलीप रे यांच्या विजयासाठी आणखी 11 मतांची गरज आहे। यासाठी बिजू जनता दल आणि काँग्रेसची 11 मते भाजपला फोडावी लागणार आहेत।